चट्टे गोरी जो कटोरी से खिलाती थी जुम्मे के जुम्मे से। नमस्कार मंडळी, तर मी आणि माझी बायको आम्ही चाललोय सिंहगड एक्सप्रेसनी मुंबईला आणि त्या दरम्यान ही थोडीशी मस्ती मजा असं येते ते असं पुढच्या जन्मात एक यूट्यूब चॅलेंज देणार आहे मी एका गाण्याचं, आणि त्या गाणं चॅलेंज असणार आहे हे जे आता बऱ्यापैकी फोकस इंडियनच्या यूट्यूब ब्लॉगवरती हे चॅलेंज बऱ्याच लोकांना देतो आहे, तर त्याला मी हा माझा व्हिडिओ एडिट करतो. 3, 2, 1. गोरी चट्ट गोरी जो कटोरी से खिलाती थी जुम्मे के जुम्मे को सुरमा लगाती थी कच्ची मुंडेर के तले चप्पा चप्पा चरखा चले चप्पा चप्पा चरखा चले. पृथा, आता तुला एकदा प्रयत्न कर टेक 27. गोरी चट्टे गोरी जो कटोरी से खिलाती थी जुम्मे के जुम्मे से. परत थांब परत तुला सांगतो, ऐक. गोरी चट्ट गोरी जो कटोरी से खिलाती थी जुम्मे के जुम्मे जो सुरमे लगाती थी कच्ची मुंडेर के तले चप्पा चप्पा चरखा चले चप्पा चप्पा चरखा चले. नाउ योर टर्न. गोरी चट्टे गोरी जो कटोरी से खिलाती थी जुम्मे के जुम्मे से सुर में लगाती थी. क्या सुर में लगाती थी? सुर में क्या लगाती थी? नाही पुढे चल झालं. 1, 2, 3 स्टार्ट. गोरी चट्टे गोरी जो स्टार्ट. गोरी चट्टे गोरी जो कटोरी से खिलाई जुम्मे के जुम्मे जो सुर में लगाती थी कच्चे मुंडे चप्पा चप्पा चरखा चले चप्पा चप्पा चरखा चले. आता आपण फायनली उतरतोय विटी स्टेशनला. अशा प्रकारे आम्ही उतरलो विटी स्टेशनला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. खरं तर हा दिवस खूप मोठा होणार होता, कारण आम्ही जो प्लॅन करून आलो होतो, जे लोकेशन्स आम्ही ठरवले होते तिथे आम्हाला पोचायचं होतं कसंही करून. आणि आम्ही ज्या वेळेला मुंबईत पोचलो त्यावेळेला पाऊस खूप पडत होता ॲक्च्युली, कारण पुण्यामध्ये इतका पावसाचा जोर धरला नव्हता, पण मुंबईत मात्र चांगलाच पाऊस पडत होता. हे काही असे शॉट मी घेतले जिथे मुंबईचा पाऊस मला पाहायला मिळत होता. आणि हे आहे पूर्ण रेल्वे स्टेशन. तिथे हा एक भला मोठा सिलिंग फॅन टाईपचा आहे. खरंच एवढा मोठा फॅन मी पहिल्यांदाच काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ज्या वेळेला आलो होतो मी मुंबईला इथे, त्यावेळेला मी पहिल्यांदाच हा एवढा मोठा फॅन पाहिला होता. खरंच खूप मोठा फॅन आहे आणि वाराही खूप आहे त्याचा. हा शॉट असा मुद्दामून घेतला की ह्या टर्मिनसनी आमचं स्वागत केलं होतं, आणि ही ती स्वागत ट्यून होती की आलेल्या इथे सगळ्या रेल यात्रींचं मुंबई टर्मिनसमध्ये स्वागत. वेलकम टू मुंबई विथ फेस मास्क. आणि सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जी गोष्ट केली मुंबईला गेलं ते म्हणजे ती पहिल्यांदा मास्क विकत घेतले आणि ते घातले सुद्धा, कारण खूप असं ऐकलं होतं की मुंबईमध्ये बराच फ्लू पसरलेला आहे, त्याच्यामुळे जी काळजी घ्यायची असते ती सगळ्या काळजी आम्ही घेत होतो. हे पाहू शकता तुम्ही. हा खरं तर व्हिडिओ दिवस संपतानाचा आहे, ज्यावेळेला आम्ही निघत होतो परत मुंबईवरून पुण्याला आमच्या घरी. आणि हे ते ऐतिहासिक असं विटी स्टेशन आहे, इंग्रजांच्या काळात बांधलेलं. बरेच त्याला ची हिस्ट्री आहे. त्या हिस्ट्रीमध्ये न जाता आपण आपल्या प्रवासाच्या परतीच्या प्रवासाला बोलूया.
आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. आमची पुन्हा एकदा डी सिंहगड एक्सप्रेस तयार आहे. आणि असे आम्ही फायनली बऱ्याच वेळाने आम्हाला इथून तिथे उठवल्यानंतर, कारण आमचं साधं तिकीट होतं आणि ते दमलो होतो आम्ही एक दिवसभर आणि बऱ्याच वेळाने आम्हाला जागा मिळाली होती. खरंच बऱ्याच वेळाने जागा मिळाली होती. आणि शेवटी हे मुंबईतून निघतानाचा हा जो प्रवास आहे, दिवसभर एक्झर्शन खूप झालं होतं. बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो, काही ठिकाणी आम्ही बस घेतली, काही ठिकाणी आम्ही लोकलनी फिरलो, तर बऱ्याच ठिकाणी आम्ही चालत फिरलो, तेही मुंबईच्या भर पावसात. मुंबईचा पाऊस अनुभवला मी. बापरे, जसे आमचे चेहरे दिसत आहेत, आम्ही जाम दमलो होतो, खूप दमलो होतो. कारण दिवसभर एकतर मुंबईत असं बाहेरचं काही खायचं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही फार तर समोसा खाल्ला एका ठिकाणी आणि बाकीच्या वेळेला आम्ही नारळ पाणी आणि ज्यूस प्यायलो. थोडासा असा मूक अभिनय चालला होता, कारण काय करणार, बोलायची ताकद नव्हती. दिवसभर फिरून चालून इकडची ट्रेन तिकडची बस पकडून दमलो होतो. आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच आहे. आणि फायनली आम्ही पोचलो आहोत आमच्या कर्मभूमीमध्ये, जे काय आहे पुणे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत कराल कष्ट तर व्हाल श्रेष्ठ. उडून गंध चालल्या फुलास वाटे, तसे कसे सुने सुने उदास वाटे. कधी वसंत येईल बहरेन मी पुन्हा, झडून पान चालल्या तरुस वाटे. कशास जन्म हा जगून काढला इथे, उगाच का असे तसे मनास वाटे. निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी, तिथेच संपला असे प्रवास वाटे. तिथेच संपला असे प्रवास वाटे.